नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत राज्यशास्त्र या विषयावरील अतिशय महत्त्वाच्या अशा MCQs टाइप्स क्वेश्चन्स. तर पहा बाळांनो, पहिला धडा संविधानाची वाटचाल याचा थोडासा एक दृष्टिक्षेप टाकून घेऊया. मुळातच 26 जानेवारी 1950 पासून आपल्या संविधानाला सुरुवात झालेली आहे आणि त्या संविधानानुसार राज्यकारभारसुद्धा करण्यास सुरुवात झाली. उद्दिष्ट एवढंच होतं की सार्वभौमत्व मिळावं, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही याची गणराज्य निर्माण करता यावं आणि तरतुदींमध्ये तर स्वतंत्र, समता, बंधुता ही मूल्य अबाधित राहावीत एवढाच विचार करून संविधान निर्माण केलं गेलं होतं. व सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकास समाज निर्माण करण्याचाच फक्त संविधानाचा हेतू होता. व त्याच्याच आधारावरती आपल्याला हा पाठ दिलेला आहे. यामध्ये लोकशाही, सामाजिक न्याय आणि समता आणि न्यायव्यवस्था यांविषयी ठळक उद्दिष्ट आपल्याला पुढं सांगितलेली आहेत. तर बाळांनो, मार्च 2024 या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न या पाठाला अनुसरून कोणते पडतील ते मी पुढील प्रमाणे सांगत आहे. पहिला प्रश्न, भारतातील संविधानानुसार राज्यकारभार करण्यास टिंबटिंब पासून सुरुवात झाली, अर्थातच 26 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये मतदारांचे वय टिंबटिंब वर्षे एवढं आहे, 18 वर्ष. प्रश्न क्रमांक 3, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. पहा बाळांनो, हा प्रश्न आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळेस विचारलेला आहे. प्रश्न परत एकदा ऐका. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. सामाजिक न्याय आणि टिंबटिंब हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे, अर्थातच समता. प्रश्न क्रमांक 4, सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 5, लक्षात ठेवा बाळांनो, आपल्या संपूर्णतः राज्यशास्त्र विषयामध्ये उद्दिष्टित असलेली फक्त 73 आणि 74वी संविधानाची घटनादुरुस्तीच नमूद केलेली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला विचारतील की घटनादुरुस्ती कोणती, तर 73 आणि 74वी लक्षात ठेवायचं. यामध्ये मग काय आहे रे, तर बाळांनो, यामध्ये स्थानिक शासन संस्था त्यांची कार्यवाही कशी आहे याच्याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्यानुसार आलेला एक प्रश्न क्रमांक 5, 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीमध्ये टिंबटिंब संविधानाची मान्यता मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारावर खूप मोठी वाढ झाली. तर उत्तर येणार आपल्याला स्थानिक शासन संस्थांना. त्यानंतरचा पुढचा जो महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारतात, याही परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. माहितीचा अधिकार टिंबटिंबमुळे शासन व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. बघा, माहितीचा अधिकार 2005 साली घडलेला आहे आणि यामुळं आपली जी काही शासन व्यवस्था आहे ती अतिशय खुली आणि पारदर्शक झालेली आहे. इसवी सन 2005. लक्षात ठेवा, माहितीचा अधिकार 2005. पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचं स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले, तर हुंडा प्रतिबंधक कायदा यापासून आपल्याला महिलांना स्वातंत्र्य आणि समता जपण्यास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. प्रश्न क्रमांक 8, टिंबटिंब घटनादुरुस्तीने महिलांसाठी शासन संस्थेमध्ये 33% जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. अर्थातच यामध्ये लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे, 73 आणि 74 घटनादुरुस्तीनुसार आपल्याला महिलांना 33% राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये स्थानिक शासन संस्थेमध्ये एकूण महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर तोही प्रश्न आपल्याला ओघानं विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढं जाऊया. 10वा प्रश्न, टिंबटिंबचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. बघा बाळांनो, हा प्रश्न पडतोय नेहमी. टिंबटिंबचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे आहे. तर संविधानाचं स्वरूप आहे जिवंत दस्तऐवजाप्रमाणे, कारण त्यामुळंच आपलं संविधान हे अतिशय जिवंत आणि त्याचनुसार कायदे करून त्याचं अंमलबजावणी केली जाते. त्यानंतर डिसेंबर 2020मध्ये पडलेला प्रश्न महत्त्वाचा, संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला असतात. तर बघा, संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेला असतात. तर लक्षात ठेवायचं, हे अतिशय महत्त्वाचं असे
पहिल्या पाठावरती असलेले MCQs टाईप क्वेश्चन्स. त्यानंतर आपण दुसरा पाठ बघूया, निवडणूक प्रक्रिया. बघा बाळांनो, निवडणूक प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची बाब. यामुळंच आपण सर्वात पहिल्यांदा निवडणुकीचा काळ कधी, तर बघा निवडणूक सगळ्यात पहिल्यांदा 51-52 म्हणजे 1951-52मध्ये सगळ्यात पहिले मतदार कोण लक्षात ठेवायचं. नेहमी प्रश्न विचारतात. तर हिमाचल प्रदेशातील श्याम शरण नेगी 25 ऑक्टोबर 1951ला त्यांनी सर्वात पहिल्यांदा हक्क बजावला होता मतदानाचा. आणि त्यानंतर बघा आचारसंहिता म्हणजे काय, या पाठाला अनुसरून अतिशय महत्त्वाचा प्रश्न नेहमी विचारतात. आचारसंहिता म्हणजे काय, तर भारतातील निवडणुका जास्तीत जास्त खुल्या आणि न्यायमार्गाने होण्यासाठी निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काही उपाययोजना राबवतात. त्यालाच आपण आचारसंहिता असं म्हणतो. कोड ऑफ कंडक्ट, त्यालाच आपण आचारसंहिता असं म्हणतो. मग निवडणुकीच्या पूर्वी काही काळ आणि निवडणुकीच्या दरम्यान सरकार आणि राजकीय पक्ष मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचं पालन करायचं, या बाबी आचारसंहितेमध्ये स्पष्ट केल्या जातात. आणि या नियमांचा भंग कोणालाही करता येत नाही, इव्हन शासनालाही करता येत नाही. याच पाठावरती अतिशय महत्त्वाचं असलेले प्रश्न. तर पहा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आधुनिक लोकशाही ही टिंबटिंब लोकशाही आहे तर प्रातिनिधिक. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची निर्मिती झालेली आहे. लक्षात ठेवा, कलम 324 भारतीय संविधानाची निवडणूक आयोगाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतरचाही पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे की निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात. बघा, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात, राष्ट्रपती. लक्षात ठेवायचं. 1921मध्ये सुकुमार सेन यांनी प्रशासकीय सेवेत दाखल झाले. 1921मध्ये सर्वात पहिल्यांदा सुकुमार सेन हे, बघा सुकुमार सेन हे सर्वात पहिल्यांदा भारतीय निवडणूकमध्ये आयुक्त म्हणून त्यांनी काम दाखल झालेले आहेत. त्यानंतर पुढं जाऊया आपण. टिंबटिंब हे बघा 2 वेळा प्रश्न आलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण, असा जर प्रश्न विचारला तर त्याचंही उत्तर सुकुमार सेन असंच येणार आहे. 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना झालेली. निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली असाही प्रश्न विचारतात. लक्षात ठेवायचं, 1950 निवडणूक आयोगाची स्थापना. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसल्याने टिंबटिंबच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. तर बघा, निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसल्यामुळे मग त्यांचं काम कोण करतात, तर शिक्षक, शासकीय अधिकारी आणि इतर शासकीय विभागातील कर्मचारी, म्हणजे वरीलपैकी सगळे, असं त्याचं पर्यायाचं उत्तर येणार आहे बाळांनो. हे सर्व काय करत असतात रे, तर शासकीय कर्मचारी नियुक्त करण्याचं, म्हणजेच आपल्याला निवडणूक आयोगाचं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. मतदार निवडणुकीसाठी नोंदणीसाठी विशेष मतदान जागृती मोहीम हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जाणारा दिवस आहे. मतदार नोंदणीसाठी विशेष मतदार जागृत मोहीम ही राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केली जाते. वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क असून तो बजावण्याची कामगिरी हा मतदार यादीत त्याचं नाव असावं लागतं. 18 वर्ष पूर्ण. आपल्या भारतात टिंबटिंब पद्धती आहे तर बहुपक्ष पद्धती आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील श्याम शरण नेगी हे भारतातील पहिले मतदार ठरले. MPSCला सुद्धा प्रश्न पडलेला आहे बाळांनो. हिमाचल प्रदेशातील टिंबटिंब हे भारताचे पहिले मतदार ठरले तर श्याम शरण नेगी. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढं जाऊया. टिंबटिंब रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक आयोगामध्ये श्याम शरण नेगी यांनी भारताचं पहिलं मतदान केलं. तर लक्षात ठेवायचं, आपल्या भारताची सर्वात पहिली निवडणूक ही 25 ऑक्टोबर 1951मध्ये झालेली होती. लोकसभेमध्ये एकूण किती मतदारसंघ असतात रे, लक्षात ठेवायचं 543. 5, 4, 3 उलटं लक्षात ठेवा, 3, 4, 5 म्हणजेच 543. लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे
कोणती समिती करते? तर परिसीमन समिती करते. लक्षातच ठेवायचं. निवडणूक आयोगाची समिती कोणती? निवडणुकीचं काम करणारी समिती कोणती? परिसीमन समिती. परिसीमन समिती, निवडणूक आयोगाची समिती. दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका या सार्वत्रिक निवडणुका म्हणून जाहीर केल्या जातात. तर बाळांनो, अतिशय महत्त्वाचा फक्त 2च पाठांवर काढलेला हा MCQ टाइप्स क्वेश्चन्स ऐका आणि नीट पाठ करून लिहून ठेवा. नमस्कार.